हिरव्या मेथीपासून पराठे किंवा बऱ्याचशा वस्तू तुम्ही बनवून बघितलेल्या असतील, परंतु अशा प्रकारे ही जर तुम्ही लसूण मेथीची जर भाजी एक वेळ बनवली तर वारंवार हीच माझी पक्की गॅरंटी आहे, तुम्ही वारंवार हीच भाजी करून खाल दरवर्षी हिवाळ्यामध्ये. चला तर मग बघूया याची रेसिपी. सुपर टेस्टी रेसिपी बनवण्यासाठी मेथी घेतली आणि ही मेथी मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली होती. स्वच्छ धुवून घेऊन फॅन खाली वाळून घातली. तुम्ही बाजारातून आणलेली मेथी जर अशी एकदम कवडी असेल तर तुम्ही या दांड्यासह ती अशी चिरून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार त्याचे पाने पाने सुद्धा घेऊ शकता. माझी भाजी आणलेली ही साधारण कवडी असल्यामुळे मी याची दांड्यासह अशी बारीक अशी चिरून घेतली आणि अगदी अशी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला मेथी. जराही वेळ वाया न गमावता मी पॅन घेतला आणि पॅन गरम करून घेतला. पॅन गरम झाल्यावर लगेचच आपल्याला 2 चम्मच हे शेंगदाणे आहेत, हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि असे 1 मिनिट आपल्याला असे फिरून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे चांगले. शेंगदाणे परतल्या जात आहे. लगेचच हे फुटाणे आहेत, हे फुटाणे टाकून घ्यायचे आहेत. यावरची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर दालवा असेल तर तुम्ही दालवा टाकून घ्यायचा आहे. जवळजवळ 2 चम्मच हे फुटाणे टाकलेले आहेत. अर्धा मिनिट चांगले हे दोन्ही भाजल्यानंतर तीळ आहेत, 2 चम्मच तीळ आहेत, हे टाकून घ्यायचे आहेत. हे हलकस आपल्याला असं रोस्ट करून घ्यायचं आहे 1 मिनिट. जवळजवळ 1 मिनिट आता झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे वाटण वाटून घेऊया. वाटण असं बारीकसर वाटून घ्यायचं. कढाई घ्यायची आणि कढाईमध्ये 2 पडी असं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच 1 चम्मच जिरा टाकून घ्यायचा. जिरं छान असं फुललं की लगेचच यामध्ये हे लसूण घेतलेलं आहे आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. जवळजवळ ह्या 20 पाकळ्याचा लसूण असा चांगला जाडसर असा कट करून घेतलेला आहे आणि लसूण आपल्याला असा सोनेरी रंगाचा करून घ्यायचा आहे. लसूणनी या भाजीमध्ये टेस्ट खूप भारी येते, खूप छान चवीला लागते ही भाजी. लसूण चांगला सोनेरी रंगाचा झालेला आहे. हा एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा चांगला बारीक कट करून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला असा हलकासा यामध्ये असा परतून घ्यायचा आहे. लसूण आधी असं सोनेरी रंगाचा करून घेतला आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकला ना, तर या भाजीमध्ये या लसूणचा अरोमा वेगळाच येतो आणि खूप अशी भन्नाट लागते ही भाजी चवीला. कांदा सुद्धा हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. 2 टोमॅटो असे लाल बुंद टोमॅटो आहेत, हे यामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत आणि मीठ आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला मंद गॅसवर. चांगल्या प्रकारे फिरून झाल्यावर असं 2 चम्मच थोडंसं असं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून हे असं आपल्याला टोमॅटोचा सॉफ्ट होईपर्यंत असं शिजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. टोमॅटो छान असा शिजलेला आहे. जर टोमॅटोचे असे काही असे भाग राहिले असेल तर असे चमच्याच्या मदतीने असे आपण छान प्रकारे असे मॅश करून घ्यायचे आहेत सर्व. ते आता मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनेपूड, एक मोठा चम्मच काश्मीरी लाल तिखट रंग छान येण्यासाठी आणि हे सर्व मसाले असे परतून घ्यायचे, कारण आता या स्टेजला टाकल्यावर ना रंग छान येतो भाजीमध्ये. आणि जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. वाटण टाकल्यानंतर लगेचच असं फिरवत राहायचं आहे, कारण हे वाटण ना तळाला लागू शकतं, तर सतत फिरवत राहायचंय वाटण आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिट. या मसाल्यामध्ये जे वाटण आपण वाटून टाकलं ना, ते वाटण असं चांगल्या प्रकारे आपल्याला असं भाजून घ्यायचंय असं तेलावर. जर तुम्ही चांगल्या प्रकारे हा मसाला असा भाजून घेतला नाही तर भाजीला चव चांगली येणार नाही आणि सतत असं फिरवत राहा. तसा चांगला मसाला खूप छान असा भाजून घ्यायचा, तरच भाजीला चव चांगली येईल. मसाला चांगला भाजला गेलेला आहे, कडेने तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट शिजून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया.
पॅन मध्ये 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं. तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता, पण मी तूप टाकून घेतलेला आहे. यामध्ये पॅन गरम झाला आणि की लगेचच आपल्याला ही जी मेथी आपण बारीक चिरून ठेवली होती ती टाकून घ्यायची. तुम्हाला आता जरी ही भाजी खूप मोठी दिसत असेल, पण जशी जशी आपण ही शिजवत जाऊ तशी तशी भाजी आकाराने लहान होते आणि थोडीशी ही भाजी अशी आकाराने थोडीशी भाजल्या गेल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आधी आपण मीठ टाकलं होतं आणि अशी फिरून घ्यायची भाजी. भाजी अगदी अशी कमी झालेली आहे, चिमलेली आहे भाजी आणि यामधलं पाणी जे होतं पाणीही सुकलेलं आहे. गॅस बंद करून घेतला आता. ग्रेव्ही सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि मेथी सुद्धा. आता यामध्ये ही मेथी अशी टाकून घ्यायची. थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आणि 1 चम्मच हे गरम मसाला आहे. गरम मसाला शेवटी टाकून घ्यायचा आहे. सर्व मसाल्याची टेस्ट अशी चांगल्या प्रकारे येण्यासाठी शेवटी गरम मसालाचा टाकायचा आहे. या भाजीमध्ये तुम्ही पनीरचे तुकडे किंवा मटर सुद्धा टाकून घेऊ शकता. ही भाजी पोळी सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊन घेऊ शकता. आता ही भाजी आपल्याला अशीच एक मिनिट चांगली कव्हर करून अशी शिजून घ्यायची आहे. भाजी जशी जशी शिजते ना तशी तशी यामधलं तेल तुम्हाला दिसत असेल. छान असा तर्री येते भाजीला. भाजीवर कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर भाजलेले 1 चम्मच तीळ आणि भाजलेले शेंगदाणे हे टाकून घ्यायचे. भाजी बंद केल्यानंतर एका असं छोट्याशा तडका पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि लसूण पाकळ्या आहेत, ह्या लसूण पाकळ्या अशा उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आपल्याला. आणि लसूण पाकळ्या आपल्याला छान अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत अशा परतून घ्यायच्यात. यामध्ये लसूण पाकळ्या बघा अशा सोनेरी रंगाच्या झाल्या की यामध्ये अशा मिरच्या टाकून घ्यायच्या. सुक्या लाल मिरच्या आहेत या. आणि हा तयार झालेला तडका भाजीवर टाकून घ्यायचा आणि मस्त मजेने भाजी खायची. भाजीवर असा तडका टाकून घ्यायचा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत.